मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 1 ऑगस्टचा भाग खूपच उशिरा आला. आल्या आल्या लगेच तुमच्या समोर प्रेझेंट करतेय, तर बघत राहा. ठरलं तर मग आजच्या भागात काय काय झालंय ते सुरुवातीपासून पहा. काल तुम्ही पाहिलं होतं की सायली साक्षी समोर येते आणि म्हणते की तुझ्या या गुन्ह्याची शिक्षा माझ्या वडिलांना भोगावी लागणार नाही ना, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे साक्षी. सायली असं बोलून साक्षीला लुक देते आणि आता प्रिया समोर येते. आता प्रिया म्हणते सायली, ए ए ए सायली, अगं तुझं मन खूप मोठं आहे ना सायली, मी तुला आतापर्यंत असं छळायला नको होतं, मला माफ कर. प्रिया आता जरा वटणीवर आली आहे बरं का, आणि म्हणते कशी, अगं ए सायली, मला नाही जायचंय ग जेलमध्ये, खरंच मला जेलमध्ये नाही जायचंय. तू अर्जुनला सांगितलं ना, तो काहीतरी करेल ग सायली, प्लीज मला जेलमध्ये नाही जायचंय सायली. अगं सांग ना अर्जुनला, मी नाही वागणार ग परत अशी कोणाशी, मला माफ कर ग सायली. पण वेळ निघून गेल्यावर काय उपयोग प्रेक्षकांनो. बघा आता 3 नंबरला या सायलीने सुद्धा तिच्या तोंडात मारलंय, चांगलीच कानशिलात लगावली आहे. पण आता प्रिया तिच्याकडे रागाने बघू लागते. सायली तिला प्रत्युत्तर देते, आधी तर मारते आणि प्रत्युत्तर देते, पण आता सगळेजण सायलीकडे पाहायला लागतात ना. बापरे, ते रविराज पण मागेच उभे आहेत. सायलीने सनकन कानाखाली हाणली आहे प्रियाच्या आणि आता सगळे सायलीकडे बघायला लागतात. सायली प्रियाला उत्तर देते, प्रिया करावे तसे भरावे, आता 7 वर्ष जेलमध्ये सडायचंय प्रिया. आता तुला न सुभेदार भेटायला येतील ना किल्लेदार. आता प्रिया घाबरली आहे प्रेक्षकांनो. सायली म्हणते की हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा असणार आहे प्रिया. सायलीने आता चांगलाच ॲटिट्यूड दिलाय बरं का प्रियाला. आणि पूर्णाजी सुद्धा आता तन्वीकडे, म्हणजे खोट्या तन्वीकडे रागाने बघताय. तर बघा, प्रतापराव, नागोबा म्हणजे नागराज, रविराज सगळेजण बघतायत प्रियाकडे. आता प्रिया सगळ्यांकडे केविलवाणी पाहत असते की कोणीतरी तिला वाचवेल. आता ते पोलीस म्हणतात, चला ओ मॅडम चला. आता प्रिया जाताना मोठ्याने ओरडत असते, बाबा काहीतरी करा ना, काका अहो काहीतरी करा, मला नाही जायचंय जेलमध्ये, असं ती मोठ्याने आरडाओरडा करत असते. पण कोणीच आता तिच्याकडे बघत सुद्धा नाहीये. खरं तर पूर्णाजीच्या डोळ्यात अश्रू आलेत, कारण काही झालं तरी त्या बिचाऱ्या समजतात ना की ती आपली नात आहे म्हणून. त्यांना कुठे माहिती आहे की ती खोटारडी आहे. तर बघा पुढे काय झालंय प्रेक्षकांनो. आता आज ना जर श्रमपरिहार झालाय यांचा, असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे बघा आता एवढं सगळं झालं, हरिद्र शेवटी त्यांच्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू. कितीही झालं तरी ती त्यांची नात आहे ना, घरातली मुलगी, आणि मुलीला जेल झाल्यावर कोणालाही वाईट वाटणारच. पण आता हीच अशी निघाली निकतरी, त्याला कोण काय करणार. तर अशा पद्धतीने हा सीन त्यांनी इथे संपवला. आजच्या एपिसोडनं जरा लहान दाखवलाय, पण सगळ्यात खतरनाक आजचा हा सीन आहे प्रेक्षकांनो. मैपतने दामिनीच्या गळ्याला मोठाच्या मोठा सुरा लावलेला असतो. मैपत म्हणतो, काय ना आतापर्यंत माझ्यातला बाप तुझ्या पुढे झुकत होता, माझ्यातला बाप तुझ्या पायाशी बसत होता देशमुखबाई, पण आज माझ्या लेकीच्या हातात हातकड्या पाहिल्या ना मी, तर आता माझ्यातलं जनावर जाग झालंय आणि ते पिसाळलंय. आता काय स्वप्न दाखवली होती मला, माझी लेक सुटणार, तो पाटील जेलात जाणार, माझ्या लेकीचं रिसॉर्ट उभं राहणार. खोटं बोललीस ना माझ्याशी. मैपत शिखरेला फसवलं ना, मैपत शिखरेला. या फसवणुकीची शिक्षा काय, तर आता नाक, कान, तुझे डोळे, अंजी कायमची जाणार. आता पुढे मैपत त्या दामिनीला काही धमकी देणार. तेवढ्यात दामिनीने कुठून कसं केव्हा माहित नाही, पण एक मोठं पिस्तूल काढलंय आणि त्या मैपतच्या छातीला लावलंय. मैपत दामिनीकडे बघतच राहतो. दामिनी म्हणते, चल मागे व्हायचं, निघायचं इथून आणि पुन्हा मला तुझं तोंड दाखवायचं नाही, चल ने. आता मैपत दामिनीकडे रागाने बघतो, त्या पिस्तुलाकडे बघतो. तो मैपत आहे प्रेक्षकांनो, एवढा सहजासहजी जाईल का. मैपत आता दामिनीला उलट धमकी देतो आणि म्हणतो, जाणार देशमुखबाई, जाणार, कायमचा जाणार, नाही येणार मी परत. हे बोलत असताना मैपत समोर जात असतो दामिनीच्या. दामिनीने पिस्तूल दोन्ही हाताने घट्ट धरलेली असते. मैपत म्हणतो, तू येणार, कधी ना कधी तू बाहेर येणार. हे नसन तुझ्यासोबत कधीतरी. एकटी दुकटी रस्त्यानं फिरू नको. कुठल्या अंधाऱ्या कोपऱ्यानं हा पिसाळलेला मैपत तुझ्या समोर येईल ना, हे तुला पण कळणार नाही. मैपतने आता एवढी भयानक धमकी दिली आहे. हा सीन बघताना माझ्या अंगावर काटा आला होता प्रेक्षकांनो. मैपतने दामिनीला धमकी दिली आहे थोडक्यात की बाहेर निघू नको, तुझा केव्हाही गेम होईल. आता दामिनी स्वतःला सावरते. खरं तर दामिनीला प्रचंड भीती वाटली आहे, पण तिने मैपत समोर थोडीशी सुद्धा डोळ्यामध्ये भीती दाखवलेली नाहीये. मैपतला सॉलिड होता हा सीन, एकदम कडक होता. आता मैपत धमकी देतो आणि निघून जातो. दामिनी आता सुटकेचा निश्वास टाकते, गेलं एकदाच बाबा. आणि बघा
प्रेक्षकांनो पुढे काय काय झालं सगळ्या प्रेक्षकांना मी सगळ्यात आधी सांगू इच्छिते की ठरलं तर मग ही मालिका संपलेली नाहीये. फक्त मधुभाऊंच्या विरुद्ध जो खटला चाललेला होता विलासचा त्या खटल्याचा निकाल लागलेला आहे. अजूनही मालिका बाकी आहे. खऱ्या तन्वीचं सत्य उघड होणं बाकी आहे. अजून या अश्विनचा तमाशा बाकी आहे. तर बघा पुढचा सीन सायली आणि मधुभाऊंचा दाखवलाय. सायली मधुभाऊ आता खूप रडतायत प्रेक्षकांनो, खूप रडतायत. सायली म्हणते मधुभाऊ खूप परीक्षा पाहिली हो नियतीने, आपली खूप परीक्षा पाहिली. कुसुम सुद्धा त्यांच्या जवळ आहे. आता या दोघा बापलेकीचे अश्रू बघून पूर्णाजी, कल्पनाताई, रविराज सगळ्यांनाच वाईट वाटतंय आणि एक समाधान वाटतंय की मधुभाऊ निर्दोष सुटले. सायली खूप रडत असते आणि म्हणत असते मधुभाऊ खूप परीक्षा पाहिली हो नियतीने, पण आपल्या मनासारखं झालं. मधुभाऊ आता सायलीला म्हणतात ए बेटा डोळ्यात पाणी नाही आणायचं, खरं तर हा विजय तुझा आणि जावाई बापूंचा आहे. खरंच प्रेक्षकांनो मधुभाऊंची फार परीक्षा पाहिली नाही नियतीने. बिचारे निर्दोष असून सुद्धा खूप काही सहन करत होते. तर पहा मधुभाऊ म्हणतात बेटा हा जो विजय बेटा आपण दणकवून हा विजय साजरा करूयात. आता ही कुसुम म्हणते हो ना बाई मला तर हत्तीहून साखर वाटाविषयी वाटते, पण बाई मला नाही जमणार ते, पण मी पेढे मात्र नक्की वाटणार चाळीत सगळ्यांना. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक सुखद आनंद आहे प्रेक्षकांनो. आणि आता बघा कल्पनाताईंना पण चांगलं वाटतंय आणि पूर्णाईला सुद्धा. आता चांगलं न वाटून कुठे जाणार आहेत म्हणा. असो तर बघा आता पुढे काय काय गंमत होते. आता हे अर्जुन समोर आल्यावर पटकन मधुभाऊ त्याच्या पाया पडतात. अर्जुनला खूप ऑकवर्ड वाटतं. तो म्हणतो असं काय करताय मधुभाऊ. मधुभाऊ पटकन म्हणतात माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कपाळावर गुन्हेगारीचा डाग होता. मला मोकळा श्वास घेता येत नव्हता जावाई बापू, पण तुम्ही माझ्यावरचा हा डाग दूर केला. प्रतापराव लांबून हे सगळं बघतायत. मधुभाऊ म्हणतात हा डाग तुम्ही पुसलात जावाई बापू, मी तुमचे हे उपकार कसे विसरू. आता अर्जुन म्हणतो मधुभाऊ असं नाही करायचं. मी जे काही केलं ना मधुभाऊ ते माझं कर्तव्य होतं, एक वकील म्हणून सुद्धा आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. आणि मी कुठे कमी पडलो असतो ना मधुभाऊ तर मी स्वतःला माफ नसतो करू शकलो. खरंच प्रेक्षकांनो मधुभाऊ लकी आहेत ना, त्यांना एवढा छान जावाई मिळाला. आपण मालिकेबद्दल बोलतोय. आता बघा अर्जुन सायलीकडे बघतो. आता तेवढ्यात चैतन्य थोडीशी गंमत करत म्हणतो आओ मधुभाऊ लाखात एक जावाई मिळालाय तुम्हाला, आयुष्यभर मिरवा आता तुमच्या जावयाला. तर आता सायलीच्या डोळ्यातही आनंद अश्रू येतं प्रेक्षकांनो. आता चैतन्य पुढे म्हणतोय मधुभाऊ सगळ्यांना सांगत जा तुम्ही माझा जावई सुपरस्टार अर्जुन सुभेदार आहे म्हणून. आता चैतन्याला एखादी पोरगी आणावी त्यांनी प्रेक्षकांनो, याचंही लग्न बघून जाऊ आपण काहीतरी. आता जेव्हा चैतन्य असं म्हणतो तेव्हा अस्मिता, कल्पनाताई, पूर्णाजी सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू आहे. पण आता त्यांची नाद गेली ना बाबा जेलमध्ये, त्या गोष्टीचं प्रचंड दुःख आहे. पण एक ना गंमत आठवली प्रेक्षकांनो. बघा ना आता तुम्ही घरोघरी पण बघताच ना, त्यामध्ये ती जानकी पण आश्रमातूनच आलेली आहे ना मधुभाऊंच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर मधुभाऊ फार एक्सपर्ट जावाई बघतात बाबा. सगळ्या हिरोईन मधुभाऊंच्या आश्रमातूनच आलेल्या आहेत. तर बघा पुढे काय झालंय. आता रविराजांचा उतरलेला चेहरा सायली पाहत आणि सायली आता त्यांच्या समोर येते बरं का, आणि थोडं सांत्वन करते त्यांचं. त्यांना म्हणते रविराज काका मला कळतंय म्हणजे आपलं माणूस तुरुंगात असल्यावर काय वाटतं समजू शकते मी काका, मी अनुभवलंय हे सगळं. पण आता रविराज पण बिचारे काय बोलतील प्रेक्षकांनो. काय पोरगी म्हणजे यांच्या कुठल्या तरी कर्माचं फळ यांना भोगावं लागतंय असं म्हणायला हरकत नाहीये. सायली म्हणते रविराज काका सावरा स्वतःला. सायली म्हणत असते की सावरा स्वतःला रविराज काका. रविराज म्हणतात सायली खूप फरक आहे ग. अगं बघ ना तुझे वडील जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा तुला खात्री होती की ते निर्दोष आहेत, पण इथे तसं नाहीये ना. माझी मुलगी एक गुन्हेगार म्हणून तुरुंगात गेलीये ग. खरंय ना प्रेक्षकांनो, किती वेदना होत असतील हो यांच्या मनाला. बिचारे रविराज, ती प्रतिमा, त्या दोघे किती चांगले आहेत. आणि ती प्रिया बघा ना कशी आहे. खरं तर ती त्यांची मुलगी नाहीच आहे, सायलीच त्यांची खरी मुलगी आहे. पण यांना कुठे अजून हे सत्य माहिती आहे. आता हे सत्य लवकरच समोर येईल असं दिसतंय. तर बघा पुढचा ट्रॅक एरवी त्यांना तोच लावायचा आहे, कारण दुसरं काय असणार आहे ना प्रेक्षकांना दाखवण्यासारखं. तर पहा आता रविराज खूप अशा जड अंतःकरणाने तिथून निघालेत आणि जाता जाता त्यांनी पूर्णाजीची अशी माफी मागितली आहे. आता त्यांच्याकडे बोलायला शब्दच उरलेले नाही आहेत. आता ते निशब्द झालेले आहेत. आता पुढे बघा काय तमाशा झालाय. आजचा एपिसोड तसं पाहायला गेलं तर त्यांनी खूपच लहान दाखवलाय, त्यामुळे तुम्हाला माझी ही बडबड जरा जास्ती ऐकावी लागते प्रेक्षकांनो. पाहायला गेलं तर 15 मिनिटाचाच एपिसोड झाला असता. तर आता बघा
सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतच राहतात. आणि आता पुढचा सीन या सुभेदारांच्या घरातला दाखवलाय आणि इथे त्यांनी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं एक सायलेंट दाखवलंय. म्हणजे बघा, हे सगळे सुभेदार आता अक्षरशः निशब्द झालेत. आता काय बोलावं. शेवटी प्रिया ही त्यांच्या घरातली मुलगी होती, पूर्णाजीची नात होती. आता सगळे सुभेदार घरी जातात, शांतपणे बसतात आणि आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी आठवतात. पूर्णाजींना आठवतं की त्यांनी किती जीव लावला होता तन्वीला, आणि तन्वी म्हणजे उर्फ आपली ही प्रिया ही सुद्धा पूर्णाजी समोर किती नाटकं करत होती. पूर्णाजीला सुरुवातीला तिने जीव लावला, अर्जुन सायलीबद्दल पुष्कळ प्लॅनिंग केले, पण पूर्णाजीने बऱ्याच वेळेला तिची साथ दिली, पण कधी कधी नाही दिली. हे सगळे प्रसंग त्यांनी आपल्याला दाखवलेत. आता कल्पनाताईंना सुद्धा प्रियाची आठवण येते. आठवण इन द सेन्स नाही म्हणता येणार प्रेक्षकांनो, पण बघा ना, त्यांना त्यांच्या केलेल्या कृत्यांचा पश्चाताप होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. अस्मिताला पण वाईट वाटतंय की प्रियाचं ऐकून तिने सायलीला खूप त्रास द्यायचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी प्रत्येकाला आठवत आहेत आता, असं त्यांनी दाखवलंय. प्रियाने कसा त्रास दिला आतापर्यंत सुभेदारांना. पूर्णाजीला खूप वाईट वाटतंय आता. आता या सगळ्यांचं सांत्वन कसं करायचं, यांना कसं समजून सांगायचं. शेवटी खरं कधीच लपत नसतं. तुम्ही कितीही खोट्याचं सोंग घेतलं ना तरी खरं कधी ना कधी बाहेर येतं. प्रियाच्या बाबतीत हेच झालंय. तिने खूप प्रयत्न केले खोटं बोलण्याचे, नाटकं करायचे, पण शेवटी अर्जुनने मुद्दाम सगळ्या सुभेदारांना कोर्टात नेऊन तिचं सत्य समोर आणलंच. तर बघा, आता हे बिचारे भांबावून एकमेकांकडे बघतायत की आता काय बोलावं. म्हणजे या सायलीला आणि अर्जुनला पण कळेना. आता विमल येते, तेवढ्यात या सगळ्यांना पाणी देत असते, पण कोणी विमलकडनं पाणी सुद्धा घेत नाही. प्रत्येक जण टेन्शनमध्ये बसलाय. थोडक्यात सांगायचं तर हे सगळे बिचारे खूप मोठ्या धक्क्यात गेलेत असं म्हणायला हरकत नाहीये. आता ही विमल आहे ना, हळूचकून सायली जवळ येते आणि तिला म्हणते, सायलीताई, विश्वासघाताचं दुःख फार मोठं होतं. आपल्याला माहितीये तन्वीताई कशा होत्या, पण तरी सुद्धा मी त्यांना टीव्हीवर म्हणजे ते कोर्टात पाहिलं ना मी त्यांना, सायलीताई, तर मला धक्काच बसला हो. मला एवढा त्रास झाला बघा या सगळ्या गोष्टींचा. तर या सगळ्यांना किती त्रास होत असेल नाही. विमल आता या पूर्णाजीकडे पाहत असते आणि सायलीशी हे सगळं बोलत असते. आता विमललाही माहित होतं प्रिया कशी येते, पण विमलचं पण खरं आहे ना प्रेक्षकांनो, पूर्णाजीचं वय झालंय आणि या वयात त्यांना काय काय बघावं लागतंय बघा ना. आता ही सायली म्हणते, हो ना विमलताई, याच गोष्टीची तर भीती होती. म्हणजे प्रत्येक वेळेला मला हाच विचार मनात यायचा की प्रियाचं सत्य समोर आल्यावर पूर्णाजीचे काय हाल होतील. तर आता ही विमल म्हणते, सायलीताई, तुम्ही असं काहीतरी करा ना की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. त्या तन्वीताईचं दुःख नकोय आपल्याला घरामध्ये. आणि आता सायली विचार करायला लागते की काय करावं जेणेकरून सगळे या प्रियाच्या धक्क्यातून सावरतील. तर बघा, आता हा काय तो एवढा सीन दाखवलाय. आता हे रविराज घरी आलेत. घरी आपला हा त्यांचा दुसरा जावई वाट पाहतच असतो. आता अश्विन म्हणतो, अरे काका, अरे काय प्रकार आहे हा सगळा. अरे याला कोणीतरी आपला रिव्ह्यू ऐकवा रे प्रेक्षकांनो, मागचे रिव्ह्यू ऐकवा याला, म्हणजे याला कळल काय झालंय नेमका तमाशा. अश्विन आता रविराजांनाच विचारायला लागतो, अरे काका, अरे तन्वीला अशी कशी शिक्षा झाली रे. अरे मी प्रतिमा आत्याच्या जवळ होतो, मला काहीच माहिती नाही रे काय झालं. न्यूज चॅनल लावलं मी तेव्हा तर निकाल लागून गेला होता. अरे काय हे सगळं, हे काय सांगताय. म्हणजे तन्वीला 7 वर्षाची शिक्षा झाली काका. अरे तू काहीच बोलला नाही. अरे हे पुरावे मिटवले वगैरे असं काहीतरी म्हणत होते ते लोक, काही कळत नाहीये रे काका. अरे काय चाललंय हे सगळं. रविराज काहीच बोलत नाही, त्या अश्विनशी गप्प बसलेले असतात. ते फक्त म्हणतात, काय रे अश्विन, प्रतिमा कशी आहे रे. त्यांनी तन्वीचं नाव पण नाही काढलेलं प्रेक्षकांनो. अश्विन म्हणतो, अरे काका, प्रतिमा त्या झोपलेली आहे, पण काय झालं सांगशील का तू नेमकं, मला काही कळत नाहीये रे. आता बघा, ही सुमन म्हणते, अरे अश्विन, खरं सांगायचं झालं तर आम्हा कोणालाच हा धक्का पचत नाहीये रे. अरे भाऊजी ते एक शब्द पण बोलले नाहीयेत गाडीमध्ये. अरे तू ना त्यांना काही विचारू नको रे बाबा सध्या प्लीज. नागराज हळूच म्हणतो, अश्विन, मी तुला सगळं सांगतो, थांब जरा, शांत राहा. पण हा कसला ऐकतोय, हा आधीच उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग आहे. आणि आता तो म्हणतो, नाही नाही, मला आता थांबायचं नाही. तन्वी कुठल्या अवस्थेत असेल, काय करत असेल, मला आधी तिला भेटायचंय. आणि हे सगळं ज्याने केलं ना त्याला जाब विचारणार आहे मी जाऊन. माझ्या तन्वीची अशी अवस्था कोणी केली, मला विचारायचं आहे त्याला जाब. आता हा नागराज म्हणतो, अरे बाबा अश्विन थांब, तुला असं नाही भेटता येणार. पण हा बोलता बोलता लगली निघूनही गेला. नागराज म्हणत असतो, अरे थांब अश्विन, ऐक. पण कसला ऐकतोय अश्विन. रविराज पण काही बोलले नाही. करा काय तमाशा करायचं ते करा, असा त्यांचा ॲटिट्यूड आहे. तर आता ते त्यांच्या खोलीत निघून जातात. आणि इकडे सुभेदारांचा सीन दाखवलाय पुन्हा. आजचा एपिसोड खरंच खूप लहान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो.
आता इकडे सायली या सगळ्यांना समजावून बघायचा प्रयत्न करते. सायली म्हणत असते, पूर्णाजी, आई बाबा, अस्मिताताई, तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये काय खळबळ सुरू आहे ना कळतंय मला, पण आता ना आपण सगळ्यांनी सत्य स्वीकारायला हवं. मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी आणू का करून? आता कोणीच काही बोलत नाही बरं का. मग विमल म्हणते, सायलीताई, तिन्ही सांजेची वेळ झाली आहे, मी दिवा लावून येते देवापुढे. आता ही विमल देवाजवळ दिवा लावायला जाणार असते आणि पूर्णाजीला त्यांचा तो वागणुकीचा प्रकार आठवतो. म्हणजे सायली एकदा दिवा लावत असते ना, तेव्हा पूर्णाजी तिला विचारतात, काय करतेस ग तू? मग सायली म्हणते, पूर्णाजी, मी दिवा लावतीये. आता हा प्रसंग आपल्याला तिथे त्यांनी व्हिज्युअलाइज करून दिलाय. मग पूर्णाजी म्हणतात, तू या घरातली नाहीयेस, त्यामुळे तू इथे दिवा लावायचा नाहीस. तरी सुद्धा सायलीने सगळं काही अगदी हसत मनाने यांचा त्रास म्हणा, टॉर्चर म्हणा, व्हॉटेवर सगळं काही सहन केलेलं असतं. आता पूर्णाजींना ते सगळं आठवतं आणि आता पूर्णाजींना पश्चाताप झालाय. पूर्णाजी विमलला म्हणत असतात, थांब विमल. विमल बघतच राहते पूर्णाजीकडे. आता पूर्णाजी म्हणतात, घरातली इडापिडा टळावी म्हणून आपण देवापुढे दिवा लावत असतो. आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली पीडा दूर झाली आहे. जिच्यामुळे हे शक्य झालंय तिला लावू दे देवाजवळ दिवा. आता सायली बघतच राहते पूर्णाजीकडे. पूर्णाजी म्हणतात, तसंही हा अधिकार घरातल्या मोठ्या सुनेचाच असतो. सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहायलाच लागतात. म्हणजे आता सुभेदारांनी हिला सून म्हणून मान्य केलंय. मग पूर्णाजी म्हणतात, सायली जा देवापुढे दिवा लावून ये. सायली आता एकदम खुश होते. प्रतापराव पण खुश होतात आणि सायली, अर्जुन, प्रतापराव सगळेच एकमेकांकडे बघून स्माईल देतात. सायली म्हणते, हो पूर्णाजी, लावते दिवा. आणि आता सायली खुश झाली आहे. फायनली आता सायलीला सुभेदारांनी सून म्हणून कबूल केलंय. दुसरा पर्याय आहे का प्रेक्षकांनो सुभेदारांकडे? नाही ना. त्यांना कळलंय की त्यांचं नाणं खोटं निघालं, म्हणजे खोटंवालं नाणंच खोटं निघालं थोडक्यात सांगायचं तर. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपला. तर बघा पुढच्या भागात त्यांनी आधीचा तो प्रोमो दाखवलाय की सायली सगळ्यांना जेवू घालते आणि म्हणते, तुम्हाला मनस्ताप होतोय हे कळतंय मला, पण अन्नाचा अपमान करायचा नाही, हे आपल्या घरचे संस्कार आहेत ना. आणि सायली सगळ्यांना जेवू घालते स्वतःच्या हाताने. आता थोडक्यात सांगायचं झालं तर सायली हे ना असं म्हणायला हरकत नाही. तर आता सायलीने सगळ्यांना आनंदाने जेवू खाऊ घातलंय आणि आता अर्जुन आणि सायली पुढे बोलताना दाखवलेत. सायली म्हणत असते अर्जुनला, त्या प्रियाला काय हो फक्त 7 वर्षाची शिक्षा मिळाली, खरं तर तिला 14 वर्षाची शिक्षा मिळायला हवी. सायली आता अर्जुनला अशी बोलतच असते. तेवढ्यात तिथे अश्विन येतो आणि म्हणतो, काय फक्त 14 वर्षाची? अगं नाही ग सायली, तिला तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती. काय रे दादा, हिच्या सांगण्यावरून तू माझ्या बायकोला शिक्षा दिली? मग आता लगेच अर्जुन म्हणतो, अरे अश्विन, तुला रागाच्या भरात काही समजू नाही लागलं, तुझं तुझ्या बायकोवरती जरा जास्तीच प्रेम दिसतंय. मग अश्विन म्हणतो, हो आहे माझं बायकोवर प्रेम, पण तुझ्या बायकोसारखी नाही ना माझी बायको. पोटात एक आणि ओठात एक नाही बोलत माझी बायको. प्रेक्षकांनो याला कोणीतरी खरंच माझा रिव्ह्यू ऐकू रे, म्हणजे याच्या बायकोचं खरं सत्य याला पटकन सांगून टाकेल मी की अरे बाबा ती खरी तन्वी नाहीये. सांगून टाकू ना आपण यांना, कशाला उगाच टेन्शन घेता म्हणा, आम्हीच सत्य सगळं रिव्हील करून टाकतो. तर बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग आता अश्विन त्या प्रियासाठी वेडापिसा होणार आहे. खरंच प्रेक्षकांनो हा डॉक्टर आहे ना, हा प्रश्न पडतो मला बऱ्याचदा, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पडतो. पण ठीक आहे बायकोवरचं प्रेम वगैरे ठीक आहे, अरे बाबा पण ती कशी आहे काय आहे थोडंसं विचार तर कर. पण ह्याला जेव्हा त्याच्या बायकोचं खरं सत्य कळेल तेव्हा याच्या पायाखालची जमीन सरकेल प्रेक्षकांनो. त्याला काय माहिती ती त्याची जी बायको आहे ती खरं तर त्यांच्या घरची सदस्य नाहीच आहे. पण बघूयात आता ठरलं तर मग या मालिकेमध्ये खऱ्या तन्वीचं सत्य उघड होणार कधी आणि कसं. आता हेच काय ते कारण राहिलंय मालिकेचं मला असं वाटतंय. पण पाहूयात आता. पूर्णाजीने तर सायलीला नाचून म्हणून स्वीकार केलाय. आता हा अश्विन घरात काय काय धिंगाणा घालतोय त्या प्रियासाठी पाहू. सायली अश्विनसाठी प्रियाला सोडवण्याची जिद्द करते. अर्जुन जवळ बरेच तमाशे रंगणार आहेत प्रेक्षकांनो. आणि आता आश्रमाचा पण सिक्वेन्स येणार आहे, कारण आता मधुभाऊंना त्यांचा आश्रम परत मिळणार आहे. सगळे पोरं आश्रमात गुण्या गोविंदाने नांदणार. पण मैपत आता पुढे काय ऍक्शन घेईल, तो साक्षीला खरंच जन्मठेप होऊ देईल का? बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारखा. मैपत जर दामिनीवर राग काढू शकतो तर अर्जुन सायलीवर काढूच शकतो. मैपत नक्की पर्सनल डॅमेज करायचा प्रयत्न करेल अर्जुन आणि सायलीला. पाहत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग मालिका अजून संपलेली नाहीये. मालिकेची स्टोरी आता इथून पुढे खरी चालणार आहे.
कारण आता अश्विन, मैपत, साक्षी, प्रिया सगळेच पिसाळलेले आहेत या अर्जुनवर. मालिकेमध्ये खूप ट्विस्ट आणि टर्न येणार आहे, पण हे सगळे ट्विस्ट आणि टर्न खरेखुरे ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर या मालिकेचे कधीही कुठलेही खोटे रिव्ह्यू दिले जात नाही. मागील काही दिवसांपासून मी बघतीये काही रिव्ह्यू येत आहे या मालिकेचे, काय स्टोऱ्या रंगवून सांगतात. अरे प्रेक्षकांनो, असं करू नका. म्हणजे जे खरेखुरे रिव्ह्यू आहे तेच बघा. उगीच मालिकेचा इंटरेस्ट संपून जातो. मग तर बघत राहा ठरलं तर मग. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? आणि खरंच आजचा एपिसोड खूप लहान होता आणि खूप उशिरा आला. एपिसोड तिकडनंच उशिरा आला की आपल्यालाही द्यायला उशीर होतो ना मग प्रेक्षकांनो. आणि हो, थोड्याच वेळात लग्नानंतरचा पण रिव्ह्यू ऐका. ऑलमोस्ट माझा तो रेकॉर्ड झालेलाच आहे. एपिसोड काल दिला नाही पण आज देणार आहे. बघत राहा प्रेक्षकांनो ठरलं तर मग. आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. आज मी तुमचा खूप वेळ घेतला. बघूयात पुढे काय काय घडतंय मालिकेमध्ये. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. धन्यवाद.